नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सायली ही बेडरूममध्ये प्रतिमा गेल्यामुळे वाईट वाटून आता रडत असते. तर अर्जुन आता सायलीला समजावत असतो. अर्जुन म्हणतो की हे बघा मिस सायली, प्रतिमा आत्या जरी गेल्या ना तरी त्या इथे तुम्हाला भेटायला येतीलच. आणि त्यांचं आणि तुमचं रिलेशन कधीच आता बिघडणारही नाही आणि लांबही त्या तुमच्यापासून कधीच जाणार नाही. सायली म्हणते की अर्जुन सर, हे मी किती वेळपासून माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तरीसुद्धा मला त्रास होतोय. सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, माझे जन्मदाते आईवडील मला लहानपणी सोडून गेले, पण त्यानंतर मी ज्यांना ज्यांना माझे आईवडील मानले ना ते सुद्धा मला सोडून गेले. तर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, असं कसं बोलता तुम्ही? तेव्हा आता सायली म्हणते की बघा ना, रविराज काकांनी मला मुलगी मानलं आणि ते मला सोडून गेली. त्यानंतर मी प्रतिमा आत्याला आपली आई मानलं, त्यांनीसुद्धा मला मुलगी मानलं आणि त्यासुद्धा आता मला सोडून गेल्या. तर आता सायली म्हणते की इकडे मधुभाऊची बघा ना अवस्था, ते सुद्धा तिकडे आहेत. तर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली, मधुभाऊ आणि हे तुमच्यापासून टेम्पररी लांब आहेत, पण आता हे बघा ना मम्मा आणि डॅड कायम तुमच्यासोबत आहे. ते ऐकून आता सायली अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन म्हणतो की आणि प्रतिमा आत्याला तुम्ही मनाला वाटेल तेव्हा भेटायला जाऊ शकता मिस सायली, आणि मधुभाऊसुद्धा लवकर सुटणार आहेत. ते ऐकून आता सायली म्हणते की पण मधुभाऊंच्या विरोधात सुटण्यासाठी आपल्याकडे पुरावे नाही आहेत ना. अर्जुन म्हणतो की मला वकील म्हणतात आणि जर पुरावे जरी मिळत नसेल ना, मी दुसऱ्या बाजूने देखील विचार करतो. तेव्हा आता सायली मांडी घालून अर्जुनला म्हणते की दुसरं काही ऑप्शन आहे का सर आपल्याकडे? तर अर्जुन म्हणतो की हो, आणि चैतन्य आणि मी त्याच बेसिसवर कामसुद्धा सुरू केलं आहे आणि कामसुद्धा करतोय. तर आता सायली म्हणते की खरंच? तर अर्जुन म्हणतो हो, आणि आश्रमाची केस जरी मी मिस सायली लवकर सोडू शकलो नाही तरी मधुभाऊला मी लवकरच बेलवरती बाहेर आणीन, असं आता अर्जुन सायलीला सांगतो. ते ऐकून सायली खूप खुश झालेली असते. हसतच सायली म्हणते की सर असं होऊ शकतं का? तर अर्जुन म्हणतो यस, आणि सायली खूप खुश झालेली असते. इकडे आता सायली ही किचनमध्ये चहा उकळवत असते. तर सायलीचं सगळं लक्ष प्रतिमा आत्याकडे असतं. सायली विचार करते की प्रतिमा आत्या जर आत्ता असत्या तर स्वयंपाक कधी होऊन गेला असता, कळलंच नसतं. तर तेवढ्यात कल्पना आणि पूर्णाजी तिथे येतात आणि लगेचच पूर्णाजी म्हणते की अगं सायली, लक्ष कुठं आहे तुझं? चहा उकळतोय. पटकन सायली आता चहा गाळते. पूर्णाजी म्हणते की इकडे येऊन बस. तेव्हा सायली पूर्णाजीला चहा देते. तर पूर्णाजी म्हणते की सायली, मला माहिती आहे प्रतिमा नाही म्हणून तुझं लक्ष लागत नाही आणि तुला करमत नाही ना. तेव्हा आता सायली म्हणते की प्रतिमा आत्याची मला एवढी सवय लागली होती ना, ते माझ्यासाठी नसणं म्हणजे खूप अवघड आहे. कल्पना म्हणते बरोबर आहे पूर्णाजी, काय गंमत आहे बघा ना, आपण घरात एवढी माणसं आहोत तरीसुद्धा आपल्यातला एक माणूस गेला तरी किती फरक पडतो बघा ना. पूर्णाजी म्हणते की प्रतिमा जेव्हा इकडे यायची ना, पहिले दिवस वेगळे होते, खूप आनंद यायचा, खूप हर्ष असायचा, आणि आत्ता किती वाईट वाटतंय. असं वाटतं की आत्ता जावं आणि त्यांना इकडे घेऊन यावं, प्रतिमा आत्याला घेऊन यावं असं मलाही वाटतंय. काय करणार पूर्णाजी, प्रतिमा आत्या गेल्या ना ते चांगलं होण्यासाठीच गेल्या. त्यांना तिथे जाऊन सगळं आठवेल, मग आपण पुन्हा परत त्यांना मागे कशाला खेचायचं, नाही का? तर पूर्णाजी म्हणते बरोबर आहे सायली. कल्पना म्हणते की सायली तुझं खरं आहे, आपला जीव वर खाली होतो म्हणून आपण प्रतिमाला बांधून तर नाही ठेवू शकत ना. सायली म्हणते की आणि प्रतिमा आत्या तिकडे गेल्या ना तेव्हा रविराज काका, सुमन काकू, प्रिया, नागराज काका यांचे नातेसुद्धा आता प्रतिमा आत्यासमोर येईल आणि त्यांना सुद्धा त्यांच्या नात्याच्या आड आपण बांधू नाही ठेवू शकत ना. इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, आता आपण तन्वी नावाचा चॅप्टर कायमचा बंद करायचा का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आपल्याकडे दुसरं काही ऑप्शनच नाही. चैतन्य म्हणतो की अर्जुन, आपल्याला तन्वीवरती पूर्ण विश्वास नाही ठेवता येणार. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, मी बघितली त्यावेळेस प्रियाच्या पायावर जन्मखून नव्हती आणि तू बघितली तेव्हा होती, आणि मग काय केलं तिने? तुला आणि सायलीला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आश्रमाच्या केसमध्ये सुद्धा तन्वी खोटं बोलली असणार. अर्जुन म्हणतो की हे तुला आणि मला माहीत आहे. चैतन्य, पुरावा कुठे आहे आपल्याकडे? आणि आता मी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय हे सुद्धा तन्वीला कळलंय. तेव्हा काही दिवस आपण तन्वीचा विषय बंद केलेलाच बरा.
असे आता अर्जुन चैतन्यला सांगतो. चैतन्य म्हणतो की तुला काय म्हणायचं अर्जुन, एकाच ठिकाणी जाऊन आपण थांबायचं का, अरे कुठल्या तरी दिशेने आपण पाऊल टाकायला हवं ना. अर्जुन म्हणतो की हो बरोबर आहे चैतन्य, पण तो आता मेन टार्गेटच्या दिशेने आपण विचार करायला हवा, आणि ते म्हणजे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे. अर्जुन म्हणतो की महिपत साक्षीचं आपल्याकडे लक्ष नाही, तेव्हा आपण धमाका करायचा. इकडे आता महिपत हा साक्षीला सांगत असतो की त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही ना, तेव्हा आपण त्यांना जाळ्यात अडकवायचं, आणि तेही बेसावध असताना. हसतच साक्षी म्हणते की खरं आहे अण्णा, प्रियाने सांगितल्याप्रमाणे अख्खी सुभेदार फॅमिली त्या प्रतिमाच्या पाठीमागे आहे. त्या प्रतिमाशिवाय त्यांना काही सुचतच नाहीये दुसरं. साक्षी म्हणते की म्हणजे आता अर्जुन देखील गाफील असणार, चारही बाजूने आपण त्याची अशी कोंडी करू ना अण्णा, की तो विचारही करू शकत नाही. साक्षी म्हणते की अर्जुनच्या हातातून आश्रम सुद्धा जाईल आणि आश्रमाची केस सुद्धा. खाली बसत महिपत म्हणतो की अगं पोरी, पण त्यासाठी तुझ्या बापाला खूप सेटिंग लावावी लागली. महिपत म्हणतो की त्या आमदाराला डावचवा, त्याची हाजी हाजी करा, तेव्हा कुठे तो तयार झालाय त्या आश्रमाची केस हटवायला. साक्षी म्हणते की अण्णा, पण तो जज आपलं काम करेल ना, आपल्या विरोधात नाही ना जाणार. तेवढ्यात अण्णाला कॉल येतो. फोन बघत अण्णा साक्षीकडे बघतो आणि म्हणतो की हे बघ. अण्णा म्हणतात की त्याचाच फोन आहे, याला काय करायचं आता 100 वर्ष आयुष्य जगून. साक्षी म्हणते की अण्णा फोन उचला, तर महिपत फोन उचलतो. तर आता लगेचच अण्णाला जजचा फोन आलेला असतो. अण्णा म्हणतात की बोला जज साहेब, काय सेवा करू. जज म्हणतात की सेवा करता की करून घेता. अण्णा म्हणतात काय बोलताय साहेब, गरीब माणसाला. जज म्हणतात की हे बघा, आमदार माझे एकदम मित्र आहे, मी जे काही करणार ना ते कायदेशीर करणार. तुम्ही तुमच्या वकिलाला प्रोसिजर करायची सांगा, तुम्ही काही काळजी करू नका. तर अण्णा म्हणतात की खूप उपकार झाले साहेब, आणि फोन ठेवतात. तेव्हा लगेचच खुश होत महिपत आता साक्षीला म्हणतो की पोरी, रिसॉर्टच्या तयारीला लाग. साक्षी म्हणते की काय बोलता अण्णा, म्हणजे जज तयार झाला. तर आता अण्णा म्हणतात की तयार नाही होणार तर कसा होणार, जिथे माझ्या पोरीचं स्वप्न आहे तिथे मी जोर लावणार म्हणजे लावणार. तर साक्षी खूप खुश झालेली असते. जवळ येत साक्षी म्हणते की वा ग्रेट अण्णा, आणि तुम्हाला माहिती आहे का, मला वाटलं होतं माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. साक्षी म्हणते की आता लवकरच आपण आश्रम तोडायला आणि रिसॉर्टच्या तयारीला लागू. बघूयात आता तो अर्जुन सुभेदार काय करतोय ती. इकडे आता चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन, काहीही करून साक्षीवरती फोकस करायला पाहिजे आणि मधुभाऊला जेलमधून बाहेर काढायला पाहिजे. बोट करत अर्जुन म्हणतो की चैतन्य, आपण एक काम करू शकतो, आपण महिपत आणि साक्षीला नोटीस पाठवू शकतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, नोटीस पाठवायला आपल्याकडे काही पुरावे नाहीत ना. पटकन आता अर्धा पाण्याचा ग्लास भरलेला अर्जुन आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की चैतन्य काय दिसतंय. तर चैतन्य म्हणतो की अर्धा ग्लास रिकामा आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही चैतन्य, अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे, आपल्याला समोर दिसतंय, आणि आपण पॉझिटिव्ह विचार करू. अर्जुन आता चैतन्यला प्रतिमात्या आणि सायलीचं उदाहरण देतो. अर्जुन म्हणतो की प्रतिमात्या एवढ्या वर्षातून घरी आली, त्यांना काहीही समजत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तेव्हा सायली म्हणत होत्या की प्रतिमात्या घरी आल्या एवढंच आपण बघू. त्यानंतर प्रतिमात्याला बोलता यायला लागलं. पण सायली तेव्हा देखील म्हणाली की त्यांना बोलता येतंय पण स्मृती आली नाही, आपण त्याचा विचार नको करायला, फक्त त्यांना बोलता येतं याचाच आपण विचार करू. तेव्हा बी पॉझिटिव्ह राहायचं चैतन्य. तर चैतन्याला ते पटलेलं असतं. चैतन्य म्हणतो की म्हणजे आता आपल्याकडे पुरावे सुद्धा नाही, तरीसुद्धा आपण हे करायचं. महिपत आणि साक्षीच्या विरोधात पुरावे मिळतील याची आपण पॉझिटिव्हिटी ठेवायची, बरोबर ना. तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली चैतन्य. अर्जुन म्हणतो की खुनाच्या रात्री साक्षी कुठे होती हे आपण पुराव्यासकट कोर्टात सिद्ध केलंय. तेव्हा आता साक्षी खुनाच्या रात्री कुठे होती हे आपण सिद्ध करायचं आणि शोधायचंय, आणि त्यासाठी आपल्याला पुरावे देखील मिळतील, आणि मग आपोआप सिद्ध होईल की खुनाच्या रात्री साक्षी आश्रमातच होती. इकडे आता चहा पीत पूर्णाजी म्हणते की चहाला चवच नाही. कल्पना म्हणते की पूर्णाजी कशी असणार, दररोजच पहिला चहा तुमचा प्रतिमात्यासोबत व्हायचा ना. विमल पुढे येत म्हणते की कल्पना ताई, तुम्हाला माहिती आहे का, पूर्णाजीने मगाशी प्रतिमात्याला आवाज दिला होता आणि मग त्यांच्या लक्षात आलं की प्रतिमात्या त्यांच्या घरी निघून गेल्यात म्हणून.
तेवढ्यात आता मग पूर्णाजी म्हणते की आपण प्रतिमाला भेटायला घरी जाऊ शकतो का? तर आता सायली म्हणते की घरी जायची काय गरज आहे, आपण व्हिडिओ कॉल करूयात ना आणि त्यांना डोळे भरून पाहूयात ना. तर कल्पना पूर्णाजी खुश झालेल्या असतात. इकडे आता सुमनने किचनमध्ये जाऊन प्रतिमासाठी सगळा स्वयंपाक बनवलेला असतो. तेवढ्यात रविराज तिथे येत म्हणतो की प्रतिमासाठी हे बनवलंय ना? तर सुमन काकी म्हणते हो. तर रविराज म्हणतो की हे ताट मी आता प्रतिमा आत्याला घेऊन जाऊ का? सुमन म्हणते तुम्ही? तर रविराज म्हणतो हो. गेल्या काही वर्षात या छोट्या छोट्या गोष्टी मला प्रतिमासाठी नाही करता आल्या. सुमन म्हणते ठीक आहे भाऊजी, जा घेऊन. सुमन म्हणते की मी गुलाबजाम वाढते. रविराज म्हणतो की थांब, मी वाढतो. आणि गुलाबजाम आता रविराज प्रतिमाच्या ताटामध्ये ठेवतो. तेवढ्यात आता रविराजला पूर्णाचा व्हिडिओ कॉल येतो आणि आता लगेचच रविराज म्हणतो की पूर्णाची प्रतिमाची आठवण आली वाटतं. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की आठवण यायला ती डोळ्यासमोरून गेलीच कुठे आणि कुठेही ती. तर रविराज म्हणतो की हे काय प्रतिमासाठी ताट तयार करतोय. आणि आता व्हिडिओ कॉलमध्ये गुलाबजाम ते सगळे पदार्थ बनवलेले बघताच आता पूर्णाजीला खूप आनंद होतो. पूर्णाजी म्हणते की रविराज, तुम्ही तिथे असताना मला काहीच काळजी नाही आणि प्रतिमाचा हात मी अगदी योग्य माणसाच्या हातात दिला आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो की पूर्णाजी, परिस्थिती जर वेगळी असती ना, मी प्रतिमासाठी अजून खूप काही केलं असतं. इकडे आता प्रतिमा ही तिच्या बेडरूममध्ये तन्वीच्या लहानपणीच्या फोटोकडे बघत असते आणि त्यानंतर आता प्रतिमा ही रविराज तिचा आणि तन्वीचा दुसऱ्या फोटोसमोर येते आणि एकटक नजरेने बघू लागते. तर तेवढ्यात रविराज हा प्रतिमाला ताट घेऊन तिथे येतो आणि प्रतिमाकडे बघत रविराज म्हणतो की प्रतिमा, सुमनने तुझ्या आवडीचे पदार्थ केले, जेवून घे ना. प्रतिमा पटकन रविराजकडे येते आणि रविराजच्या हातातून ताट घेते. तेवढ्यात रविराज म्हणतो की प्रतिमा, हे बघ तुझ्यासाठी कोण आलंय. आणि आता लगेच व्हिडिओ कॉलमधून रविराज हा पूर्णाईला दाखवतो. प्रतिमा आता मोबाईल घेत पूर्णाईला बघते आणि प्रतिमा खूप खुश झालेली असते. लगेच आता पूर्णाजी म्हणते की कशी आहे प्रतिमा? तर प्रतिमा म्हणते की मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? तर पूर्णाजी म्हणते की अगं तुझा चेहरा बघितला ना तर बरं वाटतं. तेवढ्यात प्रतिमाला सायलीची आठवण येते आणि पण प्रतिमा तिचा चेहरा बारीक करून रविराजकडे बघते. तर पूर्णाई म्हणते की प्रतिमा, मला माहिती आहे तू कुणाला शोधते, तुझी सायली इथेच आहे आणि सकाळपासून तिचासुद्धा जीव वर खाली होत होता. आणि आता पूर्णाजी म्हणते की घे सायलीबरोबर बोल प्रतिमा. आणि आता सायलीकडे पूर्णाजी फोन देते. तेव्हा आता प्रतिमाला बघता सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. सायली म्हणते की कशा आहात प्रतिमा आत्या? आणि इथे हे घर एकटं पडलंय तुमच्यामुळे आणि मलासुद्धा तुमची खूप आठवण येते. तेव्हा प्रतिमा हसून आता सायलीला खुश असल्याचे दाखवते. तर सायली म्हणते की प्रतिमा आत्या, मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल, तुम्ही गोळ्या वगैरे व्यवस्थित घेत जा आणि स्वतःची काळजी घेत जा. तर प्रतिमा मान हलवते. तेवढ्यात आता प्रिया दरवाजा उघडून तिथे येते आणि सायली मोबाईल घेऊन व्हिडिओ कॉलवर प्रतिमासोबत बोलत असल्याचे आता प्रियाच्या लक्षात येते. पटकन आता राग येऊन प्रिया विचार करते की ही सायली आता इथे सुद्धा फोनवर तरफडली. पुढे येत आता प्रिया प्रतिमाच्या हातातून मोबाईल घेते आणि म्हणते की सायली, तू जर फोनवर अशी बोलत राहिली तर आई जेवणार कशी आणि गोळ्या वेळेवर घेणार कशी? तिची वेळ झाली आता जेवणाची, ठेव फोन, असे म्हणत प्रिया फोन कट करते. तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटतं. तर कल्पना म्हणते कशी आहे ही पोरगी? पूर्णाजी म्हणते की जाऊ दे कल्पना, तिचा स्वभाव आपल्याला माहीत आहे ना, पण प्रतिमाशी आपलं बोलणं झालं, तिला बघता आलं, हे महत्त्वाचं. इकडे आता रविराज म्हणतो की प्रिया, फोन का कट केला? तुला काही अक्कल आहे का? तर प्रिया म्हणते बाबा, पण आईला या घरची सवय व्हायला हवी ना, ती जर त्यांच्यासोबत बोलत राहिली तर तिला आपण परकेच वाटू ना. रविराजला राग आलेला असतो. रागाने रविराज आता प्रियाकडे बघत असतो. तर आता रविराज म्हणतो की असं काहीच होणार नाही आहे तन्वी. तर प्रिया म्हणते की बाबा, तुम्ही माझा त्राससुद्धा जरा समजून घ्या ना. आईला मी अजून आपलीशी वाटत नाही आहे. आई आपल्या मुलीला नाही तर एका परक्या मुलीला आपल्या आईसारखं प्रेम करते, हे मी कसं समजून घेऊ? तर आता प्रिया म्हणते की शेवटी मी सुद्धा माणूसच आहे आणि मलासुद्धा भावना आहेत. तर रविराज आता प्रियाकडे रागाने बघून प्रतिमाकडे बघतो. प्रिया म्हणते की बाबा, तिथे मला आईसाठी काहीच करता आलं नाही, कारण माझ्या आधी प्रत्येक गोष्ट ती सायली करायची. प्रिया म्हणते की मग मला आता माझ्या आईसाठी करू द्यात ना, माझ्या वाट्याला माझी आई कधी येणार बाबा, सांगा ना तुम्ही. इकडे आता
सायलीच्या घरी महिपत आणि साक्षीने नोटीस पाठवलेली असते आणि ती नोटीस सायलीच्या हातात पडताच सायली ती नोटीस वाचते आणि सायलीला मोठा धक्का बसतो. तर आता अर्जुनसुद्धा ती नोटीस वाचतो आणि सगळेजण अवाक होऊन बघू लागतात. प्रताप म्हणतो, काय झालं अर्जुन? तर आता अर्जुन म्हणतो की महिपत शिकरेने आता आश्रमाचा स्टे उठवलाय, तो आता आश्रम कधीही खोलू शकतो. तर हात जोडून सायली म्हणते की सर, काहीही करून आश्रमाला वाचवा, ते माझं घर आहे, असे आता हात जोडून सायलीने अर्जुनला सांगितलेले असते. तर आता अर्जुन महिपत आणि साक्षीचा पर्दाफाश करून आश्रम कसा वाचवतो आणि मधुभाऊची कशी बेलवर सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.